सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दादरा नगर हवेली आणि दमण दीव इथून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्य साठा जप्त केला आहे। मखमालाबाद मसरूळ लिंक रोडवरील पाठलागानंतर ब्रेझा कार पकडून तब्बल 475 बल्क लिटर म्हणजे 2640 मद्याच्या बाटल्या, वाहन आणि मोबाईलसह 14,65,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मखमालाबाद परिसरात सापळा रचण्यात आला होता। राहू हॉटेल सिग्नलजवळ संशयास्पद ब्रेझा कार आढळून आली। पथकाजवळ जाताच संशयितांनी हातातील पिशव्या टाकून कारसह पळ काढलाय। त्यानंतर उत्पादन शुल्क विभागानं बोरगाव सीमा तपासणी नाक्याच्या पथकाच्या मदतीनं वाहनाचा पाठलाग करून ते अडवलं। वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्री बंदी असलेला दादरा नगर हवेली आणि दमण दीवसाठीचा विदेशी मद्यसाठा आढळून आलाय। या प्रकरणी दिपेशभाई शंकरभाई राठोड आणि फिलिपभाई आग्रियाभाई गमीत या गुजरातमधील दोघांना अटक करण्यात आली। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर कारवाई निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोळपे, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक भूषण वाणी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्र मोरे, जवान युवराज रवतेकर, राकेश पगारे, पूनम भालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोळे तसंच बोरगाव सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संतोष पांचाळ, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगर, तेजस कसबे, सुनील पाटील यांनी यशस्वीरित्या पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किशोर पाटील करीत आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।